बरडपाडा संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. शिंदेवाडा संघ आपण तयार राहायचे. बोरगाव संघ लगेच आपण मॅन ऑफ द मॅचचा खिताब देखील देतोय. मी विनंती करतोय जयेश मोरे या स्टेजवर यायचंय. मी सूर्यवंशी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जयेश मोरे जेपी यांना आपल्या मॅन ऑफ द मॅचचा खिताब देऊन सन्मानित करायचंय. आताच झालेल्या सामन्यामध्ये अफलातून फलंदाजी करत असताना तब्बल 28 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. तो जयेश मोरे जेपी वंडर बॉय ऑफ मुरबाड ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच समानकरी. सो लगेचच आपण आदर्श चषक धानिवली संघाच्या आदर्श चषक धानिवलीच्या लॉर्ड्स कडे वळणार आहोत. अगोदरच एक सूचना देण्यात येते की 3 ते 4 संघ असे आहेत ज्यांच्या काही अडचणींमुळे आपण त्यांना तारीख त्यांची ऍडजस्ट केलेली आहे. त्या व्यतिरिक्त सर्व चिट्ट्या इथे मिक्स उडवण्यात येण्यात याची नोंद घ्या. एकंदरीत 40 संघ आपल्या या मुरबाडच्या वर्ल्ड कप मध्ये सहभागी झालेत. दिनांक 16 एप्रिल 2026 ते 19 एप्रिल 2026 दरम्यान आदर्श चषक धानिवली या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण टेमगाव येथेच खेळवण्यात येणार आहे. सो त्याच्या लाईव्ह लॉटच्या कार्यक्रमासाठी आपण जोडले गेलो. सो पहिला दिवस पहिला सामना आणि पहिल्या सामन्याच्या चिठ्ठ्या उचलण्यासाठी आम्ही असोसेकर चषकाच्या सर्वाला अर्थात मयूरदादा हेगडे यांना आपण विनंती करतोय की पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्याच्या 2 चिठ्ठ्या उचलायच्या. पहिला सामना मनु स्पोर्ट्स बोरगाव उद्घाटनीय लढत आपल्याला पाहायला मिळेल. मनु स्पोर्ट्स बोरगाव त्यांच्या अगेन्स्ट मध्ये संघ असेल फाईट करताना बेस्ट ऑफ टेमगाव म्हणजे गावातला संघ आहे त्यांच्याच मैदानावर होम ग्राउंड वर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ टेमगाव विरुद्ध मनु स्पोर्ट्स बोरगाव. येस 2 चिठ्ठ्यांची खरं तर ऍडजस्टमेंट होती. त्या दोन्ही चिठ्ठ्या इथे आपण ठेवल्यात. एक चिठ्ठी त्या ऍडजस्टमेंट मधली उचलणार आणि एक चिठ्ठी आपण संपूर्ण मिक्स मधली उचलणार आहेत. सो दुसरा सामना सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण उचलतो. जय हनुमान वाघिवली त्यांच्या अगेन्स्ट संघ फाईट करेल. जय हनुमान वाघिवली विरुद्ध न्यू परशुराम ब्राह्मणगाव. जय हनुमान वाघिवली विरुद्ध न्यू परशुराम ब्राह्मणगाव. त्याचबरोबर तिसऱ्या सामन्याच्या चिठ्ठ्या उचलण्यासाठी मी राणे सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. एक ऍडजस्टमेंटची चिठ्ठी आणि एक मिक्स लॉट मधली एक चिठ्ठी आपण उचलतोय. तिसरा सामना चेंज द गेम खांदारे आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ फाईट करेल बोरगाव बी. चेंज द गेम खांदारे विरुद्ध बोरगाव बी अशी लढत असेल. सो पुढच्या सामन्याच्या चिठ्ठ्या उचलण्यासाठी मी विनंती करतोय वैभवजी सूर्यवंशी सरांना की आपल्या शुभ हस्ते भोईर साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या काढायच्या. सन्माननीय वैभवजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण 2 चिठ्ठ्या काढतोय. दिवस क्रमांक 1 सामना क्रमांक 4 जिथे संघ आपल्याला पाहायला मिळत आहे विकास स्पोर्ट्स पवाळे त्यांना फाईट करेल जय हनुमान नडई. विकास स्पोर्ट्स पवाळे विरुद्ध जय हनुमान नडई अशी 4 सामने झालेत. 5व्या सामन्याच्या चिठ्ठ्या उचलण्यासाठी मी विनंती करतोय तारमळे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या काढायचे. सन्माननीय भगवानजी तारमळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण 2 चिठ्ठ्या काढतोय. सन्माननीय संतोषजी विशे साहेब हे देखील आपल्यासोबत जोडले गेले. सो विशे साहेबांना विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावर या. मात्र पहिल्या दिवसातील 5वा सामना आदर्श चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जय बजरंग कोरावळे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल संघ जय हनुमान खांडपे बी. कोरावळे बी विरुद्ध खांडपे बी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हे पहिल्या दिवसातील 5 सामने आपल्या भेटीला आलेत. लगेच आपण दुसऱ्या दिवसाच्या लॉट्स कडे वळणार आहोत. दिनांक 17 तारखेला देखील 3 ऍडजस्टमेंट आहेत. त्या देखील आपण सेम करणार आहोत. एक चिठ्ठी ऍडजस्टमेंट मधली आणि एक चिठ्ठी मिक्स लॉट मधली. ज्ञानेश्वर साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मनस्वी 11 आंबेळे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम जय भवानी खाटेकर. मनस्वी 11 आंबेळे विरुद्ध जय भवानी खाटेकर पहिला सामना होता. दुसऱ्या सामन्याच्या चिठ्ठ्या उचलण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय जयवंतजी भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या काढायचे. दिवस क्रमांक 2 सामना क्रमांक 2 जिथे संघ आपल्याला पाहायला मिळतात. SR स्पोर्ट्स वडवली
आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल संघ माही 11 आंबेळे. SR स्पोर्ट्स क्लब वडवली विरुद्ध माही 11 आंबेळे. या पुढच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी विनंती करतोय रुपेश यांना की आपल्या शुभ असते 2 चिठ्ठ्या काढायचेत. श्री गणेश दहीगाव, श्री गणेश दहीगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये संघ असेल शिवप्रेमी शिरगाव. श्री गणेश दहीगाव विरुद्ध शिवप्रेमी शिरगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. यानंतरच्या सामन्याच्या चिठ्ठ्या उचलण्यासाठी मी विनंती एकनाथजी भावर्ते सरांना विनंती करतो की आपल्या शुभ असते 2 चिठ्ठ्या काढायचेत. चौथ्या सामन्याच्या चिठ्ठ्या आपण काढतोय. एक सन्माननीय भावर्ते साहेबांच्या ते यंगस्टर्स नांदेनी आणि त्यांना फाईट करेल टीम सचिन स्मृती दहीगाव. नांदेनी विरुद्ध दहीगाव अशी मॅच आहे. सचिन स्मृती दहीगाव विरुद्ध यंगस्टर नांदेनी. नेक्स्ट मॅचचे टॉस लॉट्स काढण्यासाठी मी विनंती करतो वामनजी भोईर यांना की आपल्या शुभ असते 2 चिठ्ठ्या काढायचेत. दिवस क्रमांक 2 आणि अंतिम सामना जय हनुमान डेहनोली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल संघ लांबाची वाडी. जय हनुमान डेहनोली विरुद्ध जय हनुमान लांबाची वाडी. दुसऱ्या दिवसातील देखील 5 सामने झालेले आहेत. तिसऱ्या दिवसाकडे आपण वळूयात. दिवस क्रमांक 3 सूर्यवंशी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते 2 चिठ्ठ्या काढा. दिवस क्रमांक 3 18 तारखेचा पहिला सामना आई गावदेवी खाटेगर, आई गावदेवी खाटेगर आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान घोरले. आई गावदेवी खाटेगर त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान घोरले. मयूरजी हेगडे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ असते पुढच्या सामन्याच्या 2 चिठ्ठ्या काढायच्यात. शिवशंभो आनंदवाडी तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना आहे. शिवशंभो आनंदवाडी विरुद्ध मयूर प्रतिष्ठान असोसे. मयूरदादा हेगडे यांच्याच मालकीचा संघ आणि त्यांच्या शुभ असते मला वाटतं त्यांचे 2 चिठ्ठ्या काढायच्या होत्या. मी विनंती करतोय राणे सरांना की आपलं शुभ असते पुढच्या सामन्याच्या 2 चिठ्ठ्या काढायचे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय पूर्वा 11 शास्त्रीनगर बी आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करेल टीम श्री गणेश शिदगाव. पूर्वा 11 शास्त्रीनगर बी विरुद्ध शिदगाव. दिनेशजी डोळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते 2 चिठ्ठ्या काढायचे. भोईर सरांना विनंती करतो की आपल्या शुभ असते 2 चिठ्ठ्या काढायचे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय साई स्पोर्ट्स सरळगाव. साई स्पोर्ट्स सरळगाव आणि अगेन्स्ट मध्ये संघ आहे गणराज नांदगाव. साई स्पोर्ट्स सरळगाव विरुद्ध गणराज नांदगाव. सन्माननीय दिलीपजी खाटेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते 2 चिठ्ठ्या काढायचे. जय बजरंग आसोळे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला फाईट करताना पाहायला मिळेल जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे. समीर भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते 2 चिठ्ठ्या काढायचे. शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. समीरजी भोईर यांच्या शुभ असते आपण 2 चिठ्ठ्या काढतोय. पराग वॉरियर्स भालूक आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आहे जय हनुमान ब्राह्मणगाव. भालूक विरुद्ध ब्राह्मणगाव अशी मॅच आहे. पुढच्या सामन्याच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय परीक्षितजी पिसाळ साहेब आपल्यासोबत आत्ताच जोडले गेलेत. सरपंच जांभूळगावचे सन्माननीय परीक्षितजी पिसाळ सर. सो त्यांच्या शुभ असते आपण अंतिम दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या चिठ्ठ्या काढतोय. ओम साई सरळगाव बी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळतीये सरळगाव बी विरुद्ध सागर 11 पारतळे. सागर 11 पारतळे विरुद्ध सरळगाव बी. सन्माननीय संतोषजी विषय साहेब आपल्यासोबत आत्ताच जोडले गेले. सो त्यांचा देखील व्यासपीठावर शुभ सन्मान आपण करूयात. पण तत्पूर्वी मी विषय साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते धानिवली येथील आदर्श चषकातील फायनल दिवसातील तिसऱ्या मॅचचे 2 चिठ्ठ्या काढायचे.
जय हनुमान कोरावळे आणि त्यांना फाईट करेल टीम जय गावदेव वडवली. कोरावळे विरुद्ध वडवली अशी मॅच आहे. चला पुढच्या सामन्याची विनंती करतोय तारमळे सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या काढायचे. संघ आहेत जय हनुमान वांजळे आणि त्यांच्या अगेन्स्ट विके प्रतिष्ठान बरडपाडा. येस शेवटच्या 2 चिठ्ठ्या जिथे टीम आपल्याला पाहायला मिळते परी आयांश आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट देवगाव 11 म्हणजे आमची टीम आहे आणि विरुद्ध धानिवली टीम. चला आपण एकदा वाचून दाखवतो लॉट्स. सामना सुरू